ओके गाइस, सो वेलकम बैक. धडा थोडासा मोठा चालला, आपला वेळ चालला बरंच धडामध्ये. बट डोंट वरी गाइस, आय थिंक वी विल कंप्लीट दिस लेसन इन दिस सेशन राइट नाउ. चलो, सो वेयर वी आर गाइस, आपण पाहिलं. चलो आगे देखेंगे नाउ. So from this we realize that we should cultivate habits such as walking short distances or riding a bicycle for slightly longer distances. In this way, we can avoid the use of use of fuel burning vehicles and reduce pollution. At other times, using public or private transport can save time and efforts. In this way, we can reduce a severity of harmful effects of transportation. The following are some more remedies for reducing pollution. तो पोल्यूशन आपको कम करना है, सो क्या करना आपको, काय काय तुम्ही करू शकता बघा इथे. ओके, तुम्हाला काय काय करता येईल पोल्यूशन किंवा प्रदूषण कमी करण्यासाठी परत सांगतो बघा तुम्हाला. यावरून तुम्हाला काय लक्षात येईल, लक्षात घ्या की जवळचे अंतर असेल तर तुम्ही पायी जाऊ शकता. जवळचं अंतर असेल तर कसं जाऊ शकता, तुम्ही पायी जाऊ शकता. थोडं दूरचं अंतर असेल तर सायकल वापरा. थोडं दूरचं अंतर असेल तर काय वापरा, सायकल वापरा. दूरच्या अंतरासाठी काय वापरा, सायकल वापरा. अशा सवयी तुम्ही लावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे काय होतं, स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते. प्रदूषण टाळता येतो. इतर वेळी सार्वजनिक व खासगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार केल्यास वेळ व श्रम यांची काय होत असते, बचत होते. लक्षात घ्या. अशा रीतीने वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय सुद्धा आहेत. कोणकोणते उपाय आहेत बघा, परत सांगतो मी इथे, एक एक घेऊया आपण. फर्स्ट, what are some more remedies? ठीक आहे, चलो गाइस. सो रेमेडी नंबर 1, सगळ्यात पहिलं काय करू शकतो बघा. रेमेडी नंबर 1 गाइस, लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर. प्लीज लुक ॲट द स्क्रीन गाइस. आदित्य, अभिजित, लक्ष द्या. फर्स्ट, using fuels that cause less pollution. लक्षात घ्या, we have to use fuels that will cause less pollution. तुम्ही अशा प्रकारचं इंधन वापरलं पाहिजे ज्यामुळे काय होईल बघा, कमी प्रदूषण होईल. लक्षात घ्या, प्रदूषण कसं होईल, कमी प्रदूषण होईल. बघा, तुम्ही असं इंधन वापरलं पाहिजे की त्यामुळे प्रदूषण कमी होईल. आता इंधन किंवा फ्युएल म्हणजे कोणकोणते आपण वापरतो, पेट्रोल, डिझेल, देन आता सध्या तुम्हाला सीएनजी तुम्ही ऐकलं असेल, रिक्षाच्या मागे सीएनजी लिहिलं असतं. काही रिक्षांच्या मागे तुम्ही एलपीजी लिहिलं पाहिलेलं असेल. ओके, सो दीज आर दी, हे काय तर तुमचे दीज आर द फ्युएल्स विच आर यूज फॉर रनिंग व्हेकल्स. ओके, चलो अजून काय वापरू शकतो आपण बघा इथे. सेकंड थिंग इज दॅट टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल्स. तुमच्याकडे ज्या व्हेकल्स आहेत ना, तुम्हाला त्याचं वेळोवेळी मेंटेनन्स करायचं किंवा रिपेअर करायचं आहे. काय झालं, तर काय करू शकतो आपण, वेळेच्या वेळी, बरोबर, वेळच्या वेळी वाहनांची आपण देखभाल केली पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे. तिसरं दिलेलं आहे तुम्हाला, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. आणि चौथं तुम्हाला दिलेलं आहे, आवश्यकतेच खासगी वाहनांचा वापर करणे. आवश्यकते खासगी वाहनांचा वापर करणे. गेटिंग गाइस? सो यू हॅव टू यूज public transport as far as possible. And point number 4, using private vehicles only when necessary. जेव्हा गरज आहे तेव्हाच प्रायव्हेट व्हेकल वापरायच्या आहेत. राईट गाइस? और कुछ जगह देखो बघा, तुम्हाला इथे झाड लावताना दिसत असेल, तो मुलगा मुलगी दिसतं तुम्हाला झाड लावताना. ट्री प्लांटेशन. पॉईंट नंबर 5 काय तुमचा, सो प्लांटिंग ट्रीज. बघा, पॉईंट नंबर 5 काय तुमचा, पॉईंट प्लांटिंग ट्रीज एस्पेशली इंडिजिनस और लोकल व्हरायटीज. इंडिजिनस म्हणजे काय, आपल्या जवळपास राहणारे, आपल्या जवळ असणारे किंवा उगवणारे, जसं बनियान, पीपल, नीम, करंज, and caring for them. These trees adapt easily to local environment and help in enhancing biodiversity. Option number 6 is avoiding fuels that causes pollution and using fuels like CNG or LPG. CNG or LPG. So what is CNG? CNG म्हणजे काय, compressed natural gas. So what is CNG? CNG is what? Compressed natural gas. Okay, and what is LPG guys? LPG आपको पता, मैं बोला था आपको, लिक्विफाइड, स्पेलिंग देख लो, रॉन्ग है तो बता दो मुझे. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. तर हे जे गॅस आहेत आपले, ते आपल्या घरामध्ये आपण, एलपीजी तो हमारे घर में यूज होता है. जो सिलेंडर आपण वापरतो तो एलपीजी सिलेंडर आहे. तो कुठं असेल तर तुम्ही बघून घ्या तो सिलेंडर कोणता आहे.
तर सिग्नल लिहिलंय LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. जसं तुम्हाला काय काय करू शकतो आपण, तर आपण वृक्ष लागवड करू शकतो. आपण झाडांचं वृक्षरोपण, झाडांची लागवड करू शकतो. कोणकोणती झाडं लावायची आपल्याला? वड, पिंपळ, कडुलिंब, करंज ही का बरं लावायची? कारण ही झाडं काय आहेत, भारतीय वृक्ष आहेत. त्यांची लागवड आणि जोपासना आपल्या करणं सोपं जातं, कारण हे स्थानिक पर्यावरणाशी जे वृक्ष असतात ते सहज जुळवून घेतात आणि जैवविविधता वाढवण्यास मदत त्यांची होत असते. आणि शेवटचा प्रश्न शेवटचा नाही, ऑप्शन नंबर 6 आहे, प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळायचा. तुम्हाला पेट्रोल डिझेल टाळायचं आहे, पेट्रोल डिझेल टाळायचं आहे. तुम्हाला CNG LPG वापरायचं आहे. तुम्ही जर नवीन गाड्या बघितल्या, नवीन कार बघितल्या ना, कार, त्याच्यावर तुम्हाला लिहिलं असतं CNG. कोणती कार बघा तुम्ही, बऱ्याच ज्या कार आहेत, कोणती नाही तर बऱ्याच कारवर CNG लिहिलं असतं. CNG LPG मुळे काय होतं, तुम्हाला प्रदूषण कमी होतं आणि पैसे पण कमी लागतात, प्रदूषण सुद्धा कमी होतं. बरोबर. बघा हे CNG चे पंप, पेट्रोल पंप सारखेच पंप असतात CNG चे. जसं तुम्हाला पेट्रोल पंप असतो ना, तसेच पंप असतात CNG चे बघायचे. असे तुम्हाला पंप असतात CNG चे पंप सुद्धा पेट्रोल पंप सारखे तुम्हाला पाहायला मिळतो. Okay guys, so you can see the petrol pump like CNG. Now our environment is what it is sensitive, that is why pollution has destructive effects on it. These effects are harmful for living things and including us. It is very important, so it is necessary to prevent pollution. तुम्ही होड्या पाहिल्या का रे कधी? have you ever seen these types of boats? पाहिल्यात बोट्स असे तुम्ही कधी पाहिलेत का? Okay, mute your sound. In these modern times we use yes, car, ships, aeroplanes that run on fuel. In olden days what happened? Sir, ship पे ना 10-10 ट्रक थी 10-10. Yes, please mute your sound. मैं बाद में बात करता हूँ बेटा. In olden days what happens? Olden days में तो ऐसे use होता, अभी भी कुछ there are some places where you can use these ships. नहीं भी नहीं डूबी, ट्रक भी नहीं. तो बेटा दो मिनट रुकना बेटा. So ships did not use such engines. They had sails which have to use force of wind. So हे जे असतात ना, याला काय शिराची जहाजं म्हणतात. हे विंड म्हणजे वाऱ्याचा वापर करून जायचे. They were called sailing ship. शिरांची जहाजं म्हणायचे. In those days, people traveled all over the world on this ship. पूर्ण जगभर लोक याच्या वापराने याचा वापर करून प्रवास करायचे पूर्ण जगामध्ये. ते परत सांगतो बघा. येस. तर बघा ही जहाज आहे, शिराची जहाज आहे, ज्या शिराची जहाज म्हणतात, वाऱ्यावर चालणारी गलबते. तर आपले पर्यावरण संवेदनशील असते, त्यामुळे पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात. ते आपल्यासह सर्व सजीवांची हानिकारक असतात, सजीवांसाठी हानिकारक असतात आणि प्रदूषण टाळणे हे अत्यावश्यक आहे. ही जी जहाज तुम्ही पाहिली असतील, ही जहाज कोणती आहेत? तर ही शिराची जहाज आहेत. तर आजच्या ज्या आधुनिक युगामध्ये आपण इंधनावर चालणारी वाहने, जहाजे, विमाने वापरत आहोत, पण यापूर्वी वापरत असलेली जहाज आहे. तुमचा आवाज काय बंद होत नाही कोणाचा? जो आवाज करणार तर मी काढून टाकलो होतो. विथ द साऊंड एव्हरीबडी. वापरलेली जहाजे अशा प्रकारच्या यंत्रावर चालत नसत. ही जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालतात. त्यांना शिराचे गलबत किंवा जहाज असे म्हणतात. शिराचे त्या काळात या जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरला. लक्षात घ्या, कुठे फिरला? तो जगात तो फिरलेला आहे. नाव ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग अ बायसिकल. बायसिकल चालवल्याने काय होतं? सायकल वापरायचे फायदे काय काय? सायकल वापरायचे फायदे, पहिलं तर तुम्हाला दिलेलं आहे फिजिकल एक्सरसाइज, तुमच्या शरीराचा व्यायाम होतो. शिवकांत, म्यूट युअर साऊंड. शिवकांत, गुड. सो फिजिकल एक्सरसाइज, शरीराचा व्यायाम होतो. इट इज व्हेरी स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड. तुम्ही उचलून घेऊन जाऊ शकता. डज नॉट कॉज पोल्युशन. सर कोण तो शेअर व्हिडिओ कर रहा. Please don't talk, guys. Self-reliance, less crowding of vehicles on the streets. It saves your money also. It can be stored in small spaces. घर में भी आप छोटा घर होगा फिर भी आप साइकिल रख सकते हो. And one more thing is that saves time. तुम्हारा वेळ सुद्धा वाचतो. परत सांगतो बघा काय काय फायदे आहेत सायकलचे. सायकल चालवण्याचे किंवा सायकल वापरायचे फायदे काय काय आहेत? पहिलं म्हणजे काय, तर तुमचा शारीरिक व्यायाम होतो, शरीराचा व्यायाम होत असतो. थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते. काही सामान तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता. प्रदूषण होतं का? नाही. ओके, प्रदूषण होतं का बाळांनो? नाही. एक सेकंड. प्रदूषण होतं का? नाही.
काही प्रदूषण होतं का नाही, सामान वाहून नेता येते, त्यानंतर शरीराचा व्यायाम सुद्धा होतो, तुमच्या वाहनांची गर्दी होत नाही, पैशाची सुद्धा बचत होत असते, पैशाची काय होत असते, बचत होत असते. आणि त्याचबरोबर तुम्ही बघा इथे तर छोट्याशा जागेत ठेवता येते सायकल, लक्षात घ्या, छोट्या जागेत सायकल ठेवता येते, वेळेची बचत होत असते आणि त्याचबरोबर तुम्ही स्वावलंबी बनत असता, तुम्ही स्वावलंबी बनत असता. पुढे बघा. आता तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत या ठिकाणी बघा. सर आंसर में भेज बेटा रुको ना 2 मिनिट रुको ना बेटा प्लीज. रोहन आणि सानिया नेहमी शाळेत जातात. घरापासून 30 मिनिटावर त्यांची शाळा आहे. आज त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यासाठी त्यांची आजी सोबत येणार आहे. आजीचे वय जास्त असल्याने ती थकलेली आहे. तिला शाळेत नेण्यासाठी तुम्ही पुढील कोणता पर्याय सुचवाल? सांगा बरं. सायकलने कसं नेणार सांग बरं. सार्थक सांग. सार्थक, श्रावणी, संजना, कसं नेणार तुम्ही आजीला शाळेत? ऑटो रिक्षाने. व्हेरी गुड. तुम्ही ऑटो रिक्षाने किंवा तुम्ही कसे जाणार? सहसा तुम्ही मोटारीने गेलात तरी खूप चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. ऑटो रिक्षाने गेलात तरी चालेल किंवा मोटारीने तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल, असं काही नाही की ऑटो रिक्षाने पाहिजे. ठीक आहे, चलो सेम क्वेश्चन आय एम रिपीटिंग गाइस फॉर यू. यस. सो रोहन एंड सानिया ऑलवेज वॉक टू स्कूल. देखो क्या पूछा है, स्कूल में चलते जाते हैं. So द स्कूल इज 30 minutes अवे फ्रॉम देयर हाउस. 30 मिनट है, मतलब चल के जाएंगे तो 30 मिनट्स लगता है, आधा घंटा लगता है, 30 मिनट्स. सार्थक की शाळा जेवढी लांब आहे तेवढी ऑलमोस्ट. So there is a cultural function at the school today. Their grandmother will accompany them to the function, but she gets tired easily because of her age. So which of these options listed below would you suggest for taking her to the school? तो चल के लेके जाओगे दादी माँ को, ऑटो रिक्शा में लेके जाओगे, बस में लेके जाओगे, स्कूटर पे लेके जाओगे या कार में लेके जाओगे? टेल मी, कैसे लेके जाओगे? शिवकांत बता. शिवकांत कैसे लेके जाओगे? ऑटो रिक्शा में. ओके, रिक्शा में लेके जाओगे, कार में लेके जाओगे तो भी चलेगा. बस में बैठो, स्कूटर में भी बैठो, कार में भी, ऑटो रिक्शा में भी. कौन? ऐसा नहीं करना है. दादी माँ को क्या इसके बाद स्कूटर बिठाओगे? ऐसा नहीं करना. So what we have learned in this chapter, guys, let's see here. काय काय शिकलो आपण याच्यामध्ये? The beneficial and harmful effects of transportation, judicious use of means of transport, the danger of nature due to pollution caused by various means of transport, remedies for various types of pollution we have seen here. काय काय शिकलो आपण परत बघा धड्यामध्ये. काय काय शिकलो आपण बघा इकडे. तर वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम. चांगले परिणाम सुद्धा होतात आणि वाईट परिणाम सुद्धा होत आहेत. वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे, वाहतुकीच्या साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे अस्तित्व, विविध प्रकारच्या प्रदूषणांवरचे उपाय या सर्व आपण या गोष्टी या ठिकाणी. सर खत्म हो गया लेक्चर खत्म हो गया बेटा. 2 मिनट रुको ना बेटा, मैं देख रहा हूँ आगे. सर आंसर में भेजो. हाँ भेजो, नो प्रॉब्लम. याची प्रश्नोत्तर आपण सर घेणार आहोत. हमको स्कूल में सिखाया नहीं, वो अपने भाई का भेजेगा. डोंट वरी गाइस, 2 मिनट रुको, मैं बता दूं. सर में भेजो.